काय चाकरमान्यांनो, यंदा कोकणात शिमग्या गावी जाणार आहात की? म्हणजे मार्च महिना लागला की प्रत्येक कोकणवासियांच्या घराघरात, लोकलच्या डब्यात ही चर्चा चालू होते की शिमग्या गावी जाणार आहात का? कारण कोकणवासियांसाठी शिमगा म्हणजे अगदी जिव्हाळ्याचा विषय. चाकरमानी जगाच्या पाठीवर कुठेही नोकरी धंद्यासाठी गेला तरी तो गणपतीसाठी आणि शिमग्यासाठी त्याचे पाय आपोआप लाल मातीकडे वळतात. आपण दरवर्षी म्हणतो की शिमगा साजरा झाला, शिमगा आला, शिमगा झाला. पण तुम्हाला माहिती आहे का, हा शिमगा शब्द नेमका कुठून आला आणि तो कोकणात कशा प्रकारे साजरा केला जातात? आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की शिमगा शब्द नेमका कुठून आला आणि कोकणात शिमगा कशा पद्धतीने साजरा केला जातो. नमस्कार, सांगतोय लीलाधर. लक्षपूर्वक ऐका कृपया माहितीसाठी. संपूर्ण भारतात होळी साजरी होते, पण कोकणात शिमगा हा उत्साहानं वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. म्हणजेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गुहागर या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने शिमगा साजरा केला जातो. तब्बल 1-2 दिवस नव्हे तर काही ठिकाणी हा 5 ते 15 दिवसांसाठी साजरा केला जातो. याचं मुख्य आकर्षण असतं ग्रामदेवतेची पालखी. फाल्गुन शुद्ध द्वादशीला, पौर्णिमेला म्हणजे होळीच्या पहिल्या दिवशी ती पालखी सजवली जाते. उत्सव मूर्तीला त्या पालखीत ठेवलं जातं. ती पालखी देवळातून चावडीवर येते आणि मग सहांवर ठेवली जाते आणि ती पालखी सजवली जाते आणि ती पालखी पूर्ण गावात फिरवली जाते आणि ढोल ताशांच्या गजरात ती संपूर्ण गावात फिरवून हे मुख्य आकर्षण असतं. शिमगा हा शब्द ऐकायला खूप छान आणि साधा वाटतो, पण त्याचा इतिहास खूप मोठा दडलेला आहे. सदानंद कदम यांच्या कहाणी शब्दांची मराठी भाषेच्या जडणघडणीची या पुस्तकात त्यांनी शिमग्या शब्दाचा अर्थ खूप छान पद्धतीने उलगडून सांगितलेला आहे. शिमगा हा शब्द आणि शिमगा हा सण खरं तर गोमंतकी आहे, गोव्याचा आहे. त्याचा खरा शब्द आहे शिगमा, पण ते पुढे त्याचा अपभ्रंश होऊन तो शिमगा तयार झाला. या शब्दाचा अर्थ नीट समजून घेऊया. शिमगा म्हणजे असीम गा. असीम म्हणजे ज्याला कोणतीही सीमा नाही आणि गा म्हणजे गाणं, म्हणजे कोणतीही सीमा किंवा कोणतेही बंधन न ठेवलेलं मन मोकळेपणानं नाचत उत्सवात साजरं केलेला हा सण. म्हणून हा शिमगा खूप उत्साहात आणि मन मोकळेपणानं साजरा केला जातो. शिमग्याचं स्वरूप हे जिल्ह्यानुसार किंवा तालुक्यानुसार बदलत जातं. आपण सुरुवात करूया दक्षिण कोकणातून, म्हणजे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातून. या जिल्ह्यांमध्ये शिमगा अशा प्रकारे साजरा केला जातो की फाल्गुन शुद्ध द्वादशीला म्हणजे होळीच्या पहिल्या दिवशी जेव्हा होळी पेटवली जाते तेव्हा ग्रामदेवतेची पालखी निघते. ही पालखी देवळातून काढून चावडीवर आणली जाते आणि ती पालखी संपूर्ण गावात फिरवली जाते. हा सण, हा उत्सव खूप बघण्यासारखा असतो. काही ठिकाणी ही पालखी वेगवेगळ्या पद्धतीने नाचवण्याची प्रथा आहे आणि ती संपूर्ण प्रत्येक गावातून प्रत्येक घराघरात जाते. तिथे त्या पालखीचं औक्षण होतं आणि ती नाचून पुन्हा एकदा देवळात ठेवली जाते. गुहागर आणि दापोली साईडला गेलात तर इथे खेळे आणि नमन साजरे केले जातात. हे एक लोकनाट्य आहे. इथे कलाकार विविध सोंग घेऊन पौराणिक कथा सादर करतात, खेळ खेळतात, नमन केलं जातं. आता या गोष्टीमध्ये मी संकासूरला कसा काय विसरू शकतो? म्हणजे चेहऱ्याला, अंगाला काळा रंग फासलेला, कमरेला बांधलेली घुंगरं, हातात लाकडी तलवार आणि ढोलकीच्या तालावर जेव्हा हा संकासूर संपूर्ण गावात नाचत येतो तेव्हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचीच पळापळ होते. पण हा संकासूर फक्त घाबरवण्यासाठी नसतो बरं का. म्हणजे संकासुराचा वध करून देवाने विजय मिळवला होता, ही एक पौराणिक कथा आहे आणि त्याचं हे जिवंत रूप आहे. आणि संकासुराचं रूप घेऊन गावभर नाचणं, फिरणं यासाठी सुद्धा अंगात एक वेगळी रग लागते. आणि गावभर संकासूर फिरला की गावची इडापिडा टळते, अशी एक कोकणी श्रद्धा आहे. यामध्ये गवळणीचा भाग सुद्धा खूप लोकप्रिय आहे. दुसरीकडे संगमेश्वर आणि लांजा या भागात होळी विशिष्ट पद्धतीने साजरी केली जाते. इथे झाडं तोडण्याची पद्धत आहे. म्हणजे आंब्याची, माडाची झाडं तोडून तिथली लाकडं काढून गावात आणली जातात, होळी पेटवली जाते आणि अशी होळी ती साजरी केली जाते. त्या होळीचा अर्थ असा असतो की आपल्या शरीरातील काम, क्रोध, मद, मत्सर ते जळून जातं आणि या पद्धतीने लांजेकर किंवा संगमेश्वर अशा पद्धतीने होळी साजरी करतात. रायगड जिल्ह्यात होळीला जेवढं महत्त्व आहे तेवढं धुळवडीच्या दिवशी सुद्धा महत्त्व आहे. त्या दिवशी लोक एकमेकांच्या अंगावर गुलाल उधळतात आणि गाणी म्हणतात. याच प्रथेला पाखडी असं म्हटलं जातं. कोकणातल्या काही भागात शिमगा आणि होळीच्या दिवशी गाराणं म्हटलं जातं. गारण म्हणजे बा देवा महाराजा अशी सुरुवात करून येणाऱ्या वर्षासाठी लोक आपली सुख, दुःख, अडचणी देवाला सांगतात. यालाच गारणं म्हणतात. हे गारणं ऐकून किंवा हे गाणं ऐकल्यानंतर कोकणकरांच्या साध्या आणि भोळ्या संस्कृतीचं दर्शन आपल्याला होत असतं. अनेक जणांना असा प्रश्न पडतो की शिमग्यात लोक एकमेकांना शिव्या का देतात, अभद्र का बोलतात. पण
त्याच्यामागे एक सामाजिक मानसशास्त्र दडलं आहे. वर्षातून एकदा तरी आपल्या मनातील विचार म्हणजे राग, द्वेष, मदमत्सर शब्दारूपी तोंडातून बाहेर पडावे, म्हणजे जेणेकरून पुन्हा एकदा मन निर्मळ होईल आणि वर्षाला प्रत्येकजण प्रसन्न राहील. अनेक ठिकाणी ही पद्धत बदलत चालली आहे, पण काही ठिकाणी अजूनही त्याच पारंपरिक पद्धतीने शिमगा किंवा होळी अशी साजरी केली जाते. कोकणातल्या शिमग्याचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे नवस फेडणे. लाखो भाविक वर्षभर काहीतरी संकल्प करतात, मग पुन्हा तेच पालखीसमोर किंवा होळीच्या दिवशी नवस फेडतात. मग ते नारळ चढवणं असो किंवा गावाला गाव जेवण देणं असो. ही प्रथा कोकणकरांचं प्रेम अधोरेखित करते, त्यांना गावाशी जोडून ठेवते. या शिमग्यासाठी कोकणकर वर्षभर वाट पाहत असतो. या एका दिवसासाठी तो ट्रेनमधून गर्दीतून गावी पोहोचत असतो. ट्रेनचं आरक्षण फुल असतं, बसेसच्या बसेस फुल असतात, पण कोकणकरांचं प्रेम तसूभरही कमी होत नाही. दरवर्षी होळी किंवा शिमगाला की एकच लगबग लागते, ती म्हणजे लाल मातीकडे जाण्याची. आजही सर्व बसेस, ट्रेन फुल असतात. कोकण रेल्वेचं तिकीट जर काढायला गेलात तर वेटिंग लिस्ट पाहून तुमचाही घाम सुटेल. दरवर्षी कोकण रेल्वे आणि खासगी बसेस आत्तापासूनच पूर्णपणे फुल झाल्यात. लोकांची ही गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनानेही कंबर कसली आहे. कोकण रेल्वे आणि एस टी महामंडळाने दरवर्षीप्रमाणे नियमित गाड्यांशिवाय शेकडो होळी विशेष गाड्या सोडल्या आहेत, तर ही गर्दी ओसंडून वाहत असते. विचार करा, एखादा माणूस आपल्या कुलदैवताच्या चरणी लीन होण्यासाठी आणि आपल्या मातीला स्पर्श करण्यासाठी किती आसुसलेला असतो. कोकणचा शिमगा आजही डिजिटल युगात आपली एक वेगळी ओळख टिकवून आहे. हा फक्त एक सण नाही, तर आपला सांस्कृतिक वारसा आहे. हा सण आपल्याला शिकवतो की निसर्गाशी आणि देवाशी कसं जोडलेलं राहावं. त्यामध्ये कुठलाही गावात भेदभाव उरत नाही. सगळेजण एकत्र येतात, पालखी नाचवतात, सण साजरे करतात. हीच एकजूट आपल्याला संपूर्ण कोकणात दिसते आणि हेच या सणांकडून शिकलं जातं. थोडक्यात सांगायचं तर शिमगा म्हणजे असीम आनंद, असीम गाणी, असीम भक्ती या संपूर्ण गोष्टीचा एक मिलाफ. शिगमापासून सुरू झालेला हा प्रवास पुढे कोकणच्या संस्कृतीचा अविभाज्य घटक बनला. मग तो गुहागरचं नमन असो, रत्नागिरीची पालखी असो किंवा रायगडची धुळवड, या संपूर्ण ठिकाणी आपल्याला एकच गोष्ट समजते, ती म्हणजे कोकणकरांच्या मातीवरचं अस्सल प्रेम. तुमच्या गावात, तुमच्या शहरात शिमगा कसा साजरा केला जातो, पालखी कशी नाचवली जाते, होळी कशी साजरी केली जाते, हे आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच भन्नाट व्हिडिओसाठी अभिजात मराठीला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.